नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 18 एप्रिलच्या भागामध्ये काल आपण बघितलं मित्रांनो, तसं सावित्री आता बोरू हातामध्ये घेते आणि तेव्हा मागे सदा आणि सखा तर एकमेकाच्याकडे बघून हसत असतात. तर तेव्हा सदा मोठ्याने हसत हसत म्हणतो, अगं अक्के तुझ्यासाठी नाही दाजींच्यासाठी आणले आम्ही. तर तेव्हा सावित्री रुसतेच आता आणि म्हणते, असं वय म्हणजे आता माझ्यापेक्षा दाजीच गोड झाले वय तुम्हाला. तर तेव्हा सखा म्हणतो, अगं अक्के आता दाजी 7वी पास झाले, मोठा हुद्दा मिळणार त्यांना. तर तेव्हा तर त्यांच्या बायकासुद्धा तिथे येतात आणि एक सदाची बायको सावित्रीला लगेच गूळ देते आणि दुसरी पाणी देते. तर सखा म्हणतो, अक्का आता या दोघी बी तुझ्या सेवेसाठी, तुला काय पाहिजे ते माग यांना. तर तेव्हा सावित्री म्हणते, असं म्हणजे नंदेची सेवा फक्त भाऊजाईंनीच का म्हणून करायची, मला नाही चालणार. तर तेव्हा सखा म्हणतो, अगं अक्का तसं नाही, पण मान आहे तो तुझा. तर सावित्री म्हणते, हां म्हणजे बायकासने अशा कामात गुंतवायचं आणि म्हणते तुमच्या 7वी पास दाजींना अजिबात आवडायचं नाही बरं का. तर ते ऐकल्यानंतर सदा म्हणतो, सखाराम अक्का बदलली बाबा, असं त्यानं म्हटल्यानंतर आता सगळेजणच हसू लागतात. तर सावित्री तर लाजत असते. तर तेव्हा सखासुद्धा म्हणतो, वय वय अक्का बदलली बघ, आणि बघ बघ आपली अक्का कशी लाजते. आणि असे हे सगळे चिडवत असतात. इतक्यातच आता सावित्रीची आई तिथे येते आणि म्हणते, काय रे माझ्या पोरीला चिडवताय, जा आबा बोलवत आहेत दोघांना जा, असं म्हणून त्या दोघांना तिथून बाहेर पाठवून देते. आणि सावित्रीला म्हणते, काय ग सावी तू अजून तयार नाही झाली, चल तयार हो, आपण अंबाबाईच्या दर्शनाला जाऊन येऊया. आणि शालूला म्हणते, आणि शालू जा की नैवेद्याचं ताट तयार कर, संध्याकाळ व्हायच्या आत अंबाबाईला जाऊन येऊयात. आणि या दोघे चाललेले असतात आणि परत मागे फिरतात. आणि शालू म्हणते, पर सासूबाई ती फिरते नवं. आणि असं तिनं म्हटल्यानंतर आता सावित्री विचारते, कोण फिरतंय. तर तेव्हा सावित्रीची आई आता थोडीशी चिडते, म्हणजे रागाला आलेली असते आणि आता तो विषय ते टाळते. म्हणते, कोण कुठं कोण फिरतंय, कोण नाही. आणि शालूला म्हणते, उगाच काय बाई बोलू नको, जा ताट तयार कर. आणि असं तिने म्हटल्यानंतर या दोघे आता तिथून निघून जातात. तर सावित्रीची आई आता तिला म्हणते, गुळ पाणी घेतलं का तू, असं म्हणून गुळ तिला भरवते आणि म्हणते, कोणी भरवला पण नाही बघ माझ्या पोरीला गुळ. आणि म्हणते, लाडाची माझी पोर. आणि त्यानंतर मित्रांनो आता या दोघेसुद्धा म्हणजे सावित्रीची आई आणि सावित्री आता अंबाबाईच्या दर्शनाला चाललेले असतात. आणि जात असताना मित्रांनो एक मुलगी तिला खेळत असलेली दिसते. आणि तेव्हा ती खेळत असलेलं बघून सावित्रीला आता तिचे लहानपणीचे दिवस आठवतात. आणि ती आणि तिची मैत्रीण खेळत असतात ते सगळे क्षण तिला आठवू लागतात. आणि त्या विचारात ती हरवून तिथंच थांबून जाते. आणि ज्यावेळेस आता सावित्रीची आई आणि अक्का मागे वळून बघतात तर सावित्री तिथेच उभी असते. तर तेव्हा सावित्रीची आई तिला हाक मारते, म्हणते, सावी अगे सावी ध्यान कुठं आहे, चल. तर तेव्हा सावित्री म्हणते, अगाई तुला आठवते का, लहानपणी ना मला ठिक्कर पाण्याच्या खेळामध्ये एकच मुलगी हरवू शकायची. आणि म्हणते, अगं आपली राधा. आणि तिचं नाव ऐकल्यानंतर या दोघींना सुद्धा धक्काच बसतो थोडा. आणि तेव्हा सावित्री पुढं म्हणते, नंतर तिचे आई बाबा तिला कायमचे घेऊन गेले आणि मग भेटच नाही झाली बघ, कशी असेल माझी राधा, आणि काही कळलं का तिच्याविषयी. आणि तेव्हा या दोघीसुद्धा तो विषय टाळतात आणि म्हणतात, चल उशीर होतोय चल, असं म्हणून हे चाललेलेच असतात पुढं. इतक्यातच समोरून बटूशास्त्री येतात. तर तेव्हा सावित्रीची आई सावित्रीला म्हणते, सावी बटूशास्त्रींना पेढा दे की. तर तेव्हा सावित्री शास्त्रीबुवांना पेढा देत असते. तर तेव्हा शास्त्रीबुवा म्हणतात, मी सोहळ्यात आहे, पेढा घेता येणार नाही. तर तेव्हा सावित्रीची आई म्हणते, अकोबाई ते आनंदाच्या भरात ना ध्यानात नाही आलं, चुकलं. तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, ठीक आहे पण पेढा कशाबद्दल. तर तेव्हा सावित्री सांगते, अहो आमचे हे 7वी इंग्रजी पास झाले म्हणून पेढे. तर बटूशास्त्री म्हणतात, झाले का, ते म्हणतात ना कसायाला गाय धार्जिनी, तसं ज्याला विद्या मिळू नये त्यालाच देव विद्या देतो. आणि म्हणतात, ठीक आहे पाटील आहेत का घरी. तर अक्का म्हणते, होय हाय की. तर बटूशास्त्री म्हणतात, भेटायचं होतं त्यांना. तर अक्का म्हणते, मग जावा की. पण असं बटूशास्त्रीने म्हटल्यानंतर या तिघींना सुद्धा त्या गोष्टीचं थोडंसं वाईट वाटलेलं असतं. आणि आता बटूशास्त्री तिथून निघून जातात. तर आता या तिघी पुढं जात असताना सावित्री परत विचारते, आई राधा परत आलीच नाही का गं गावाला. तर तेव्हा अक्का म्हणते, अगं कंची राधा, अगं गावात आता एवढ्या राधा होत्या, त्या समध्या लगीन होऊन गेल्या की आपापल्या घरी, चल चल, असं म्हणून त्या दोघी परत आता विषय टाळतात.
तर तेव्हा सावित्री परत या दोघींना थांबवते आणि म्हणते, आई एक डाव ठिक्कर खेळू का ग? तर तेव्हा सावित्रीची आई म्हणते, अगं लहान आहेस का आता सावी? तर तेव्हा सावित्री म्हणते, अगं एकच डाव की. तर सावित्रीची आई म्हणते, आपल्याला देवळात जायला उशीर होतोय आणि तू आता कोणाच्या तरी घरची सून आहेस, हे सुरू नगस. चल असं म्हणून तिला आता या दोघीसुद्धा खेचत देवळाकडे घेऊन जाऊ लागतात. आणि इतक्यातच मित्रांनो आता इकडं बटूशास्त्री पाटलांच्या घराकडे पोहोचतात आणि माधू समोर दिसल्यानंतर त्याला विचारतात, अरे माधू, पाटील आहेत का घरी? तर तेव्हा माधू म्हणतो, आहेत की, पर का हो? तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, नाही काय माहिती का, हल्ली देवी देवळात नसते, तिचा फेरा असतो. तसं म्हटलं पाटील घरात आहेत का नाहीत ते बघावं. तर माधू म्हणतो, अहो नाही नाही, मालक आहे ती घरात. असं म्हटल्यानंतर आता बटूशास्त्री, पाटील, अहो पाटील असं करत आतमध्ये जातात. तर तेव्हा पाटील आता येतात आणि म्हणतात, अहो शास्त्री बुवा, दमान दमानं बेतानं पडशिला. हाय मी हितच आहे, मी कुठं जातोय? तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, पेढे वाटायला. नाही काय आहे, गावात तुम्ही कितीही पेढे वाटले तरीसुद्धा गावाचं कडू झालेलं तोंड हे गोड थोडंच होणार आहे. तर तेव्हा पाटील म्हणतात, काय झाले सांगणार आहेसा का नुसतंच तिरकं बोलणार आहेसा? तर बटूशास्त्री म्हणतात, अहो रात्री अपरात्री देवी गावभर फिरते असं कानावर आले. काल पहाटे तांबडं फुटायच्या वेळेला आपला शंकरवाणी तो घागर घेऊन बावडीकडे गेला. देवी दारात उभी आणि तिथेच खाली पडला. परत देवी दुकानात गेली तर गुळाची ढेप गायब झालेली. तर तेव्हा पाटील म्हणतात, कुणाकडनं काय चूक घडली असेल म्हणजे देवीला असं देऊळ सोडून फिरावं लागतंय. तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, माझा कयास असा आहे की कोणीतरी विटाळशी बाई ही गाभाऱ्यात गेली असणार किंवा कोणीतरी अधर्माने वागत असणार, त्यामुळे हा कोप. तर तेव्हा पाटील म्हणतात, काही तर करायला पाहिजे, आपण पाळत ठेवली तर? तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, आपण? तर तेव्हा पाटील म्हणतात, अहो म्हणजे आम्ही हो, कळल तरी गावात फिरायला लागल्या ती खरंच देवी हाय काय एखादी हाडळ हाय? तर बटूशास्त्री म्हणतात, नाही तसं कराल तर अंगलट येईल. परवाच खालच्या आळीतले दोघंजण हे पाळतीवरती गेले, देवीने मागे वळून बघितलं, भस्म उधळलं आणि मग असे तापाने फणफणले, अजून ताप उतरलेला नाहीये. तर तेव्हा पाटील म्हणतात, असं नाही हो शास्त्री बुवा, काही तर करायला पाहिजे, आपण गप बसून नाही चालायचं. आणि मित्रांनो या दोघांचं बोलणं असं चालू असतं आणि इतक्यातच इकडून आता या तिघीसुद्धा अंबाबाईचं दर्शन घेऊन परत येत असतात. तर तेव्हा सावित्रीची आई म्हणते, देवीचं दर्शन झालं, किती साजरं रूप होतं ना देवीचं. तर तेव्हा सावित्रीसुद्धा म्हणते, वय वय. आणि अक्का म्हणते, वय की. आणि समधे म्हणतात, देवीचा कोप झाला. आणि हे खरं कसं मानायचं सांग बरं मला. तर सावित्रीची आई म्हणते, होय तर, पण आपला नवस तर फेडला गेला, आता दिवसाच्या आत घरला जाऊया चल. आणि असं या बोलत असतात. इतक्यातच सावित्री म्हणते, आई मी जाऊन रमाला भेटून येऊ का ग? तर तेव्हा अक्का ओरडतेच आणि म्हणते, आता हाय का गप गुमान घरला चल. तर तेव्हा सावित्री म्हणते, आई अगं आबा समध्या गावासने पेढे वाटतात, माझ्या रमाला नका का द्याया? तर अक्का म्हणते, सुखानं संसार चाललाय ना व तुझा, मग त्याच्याकडे जाऊन अपशकून कशाला करून घेतीस? त्याची सावलीसुद्धा पडता कामा नाही तुझ्यावर, चल घरला. आणि असं ती बोलत असते. तर तेव्हा सावित्री परत आता आईकडे हट्ट करू लागते. तर तेव्हा तिची आई म्हणते, अगं सावी काय आहे खोळ्यागत, लोक तिचं तोंड नाही बघत, अपशकुनी हाय ती. तर तेव्हा सावित्री म्हणते, माझ्या तर जीवाभावाची मैत्रीण हाय, अपशकुनी कशी असल? तर सावित्रीची आई म्हणते, अगं सावी तुझं एक खुललेलं रूप बघवल का तिला? बायकांना वरतून खालतून बघत्यात, चल गपचिप घरला, अक्काबाईचा फेरा यायच्यात घरला जाऊया चल. तर तेव्हा सावित्री परत हट्ट करू लागते, म्हणते, अगं आई ऐक की ग, माझी जीवाभावाची मैत्रीण आहे आणि तुमच्या ठाई असल अपशकुनी, माझ्यासाठी नाही बघ, मी अशी गेले आणि अशी आलेच बघ. असं म्हणून ती जात असते आणि परत मागं वळते आणि ताटातला एक पेढा उचलते आणि धावतच सुटते. आणि या दोघे थांबवायचा प्रयत्न करत असतात, पण सावित्री काय ऐकत नाही आणि ती तिथून निघून जाते. तर अक्का चिडतेच आणि म्हणते, ऐकायचं म्हणून नावच घेत नाही. असं म्हणून आता या दोघी परत घराकडे जाऊ लागतात. आणि त्यानंतर मित्रांनो आता सावित्री रमाकडं पोहोचते आणि जेव्हा ती खोलीत जाते आणि रमाला बघते तर तिला धक्काच बसतो. आणि सावित्री आता तिला विचारते, रमा अगं कशी आहेस तू? तर तेव्हा रमा म्हणते, मी कशी आहे हे माझं मलाच ठावे नाही. कितीतरी दिवसांनी वर्षांनी मला विचारले की तू कशी आहेस. सावी बघ माझ्या दुर्दैवाचा दशावतार बघ,
असं म्हणून ती रडू लागते आणि तेव्हा सावित्रीला सुद्धा त्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं. तर रमा म्हणते, माझ्याशी कोणी बोलायला सुद्धा येत नाही, कोणी विचारतही नाही ग. माझी आवड निवड काही सुद्धा नाही. रोजचं आणि जेवण आणि त्याच्याबरोबर दुष्ट, चांडाळणी, सडकिणी असे शिळके शब्द. तर तेव्हा सावित्री विचारते, पण अगं असं तुला कोण म्हणतं? आणि विचारते, आई? तर तेव्हा रमा म्हणते, आई नाही ग, आता घराचा ताबा भाऊजयांनी घेतलाय, त्यामुळे मागच्या दाराला कोणी येत नाही. मी कोणाचं स्मरण करावे, कोणाकडं बघावं, काहीच कळत नाही, असं ती खूप रडत रडत सांगत असते. आणि म्हणते, माझं शरीर आता माझ्या ताब्यातच राहत नाही. रोज अंग पिळवटून जातं माझं. छळवाद मांडलाय माझ्याशी या वाढत्या वयाने. मला ठाव आहे वाढत्या वयाबरोबर माझं दुःखसुद्धा वाढणार आहे. म्हणून मी देवाला रोज हात जोडते, मला या यातनेतून सोडव एकदाची. मला निष्ठावंत घेऊन जा. पण तेही होत नाही. असं म्हणून ती खूप रडत असते. तर तेव्हा सावित्री तिला थांबवायचा प्रयत्न करत असते, पण रमा मात्र रडतच राहते. तर सावित्री पुढं म्हणते, रमे अगं काय बोलतेस, तू रडू नकोस बघ. असं म्हणून ती आता तिचे डोळे पुसते आणि म्हणते, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले. अगं आमचं हे 7वी पास झाले म्हणून पेढे आणलेत, तोंड गोड कर. असं म्हणून ती तिला पेढा भरवत असते. तर तेव्हा रमा मात्र आपला चेहराच फिरवते आणि ज्यावेळेस ती आता आपला डावा पाय पुढं करते, तर तेव्हा सावित्रीला तिच्या पायाला जखम झालेली दिसते आणि त्या जखमेवरती पट्टी बांधलेली तिला दिसते. आणि तेव्हा रमा सांगू लागते, मला गोड खूप आवडतं, पण स्वर्गीयांना त्रास होईल म्हणून तेही नाही खाऊ शकत. रंगबेरंगी कापड नाही नेसू शकत, दागदागिने कुंकुलाही परवानगी नाही. अहिल्यासारखे शिळा होऊन पडायचे. आणि म्हणते, सावित्री तू जा, अंधार पडायला लागेल, गावात ती फिरते, तू जा. तर तेव्हा सावित्री म्हणते, रमे आपण एवढ्या दिवसानंतर भेटलो, थोडं बोल की अजून. तर तेव्हा रमा म्हणते, नाही नको, आपण उद्या भेटू, तू जा, उगाच तुला त्रास नको. तेव्हा सावित्री म्हणते, मी जाईन, पण हे तू खाल्ल्याशिवाय नाही. असं म्हणून तिच्यासमोर परत पेढा धरते. तर तेव्हा रमा नाही नाही असंच म्हणत असते. तर तेव्हा सावित्री तिला म्हणते, रमे तुझ्या या सावीसाठी तरी खा. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता रमा मात्र अखेर तो पेढा खाते मित्रांनो. आणि त्यानंतर आता सावित्री, आपण भेटू परत असं म्हणते आणि लगेचच तिथून उठून तिच्यासुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि ती निघून जाते. तर इकडे मात्र मित्रांनो आता बटूशास्त्री पाटलांना म्हणतात, उपाय सापडला. तर पाटील विचारतात, उपाय सापडला? तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, या बटूशास्त्राच्या पंचांगामध्ये उपाय सापडणार नाही असं कसं होईल? उपाय आहे, पण बाप जरा खर्चिक आहे. तर तेव्हा पाटील म्हणतात, खर्चाचं काय घेऊन बसलाय, गावाचा प्रश्न आहे, करू काय असेल ते. तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, हवन करावं लागेल लवकरात लवकर, म्हणजे मग देवीचा कोप शांत होईल. आणि असं ते सांगत असताना सावित्री तिथं पोचलेली असते आणि तिनं ते सगळं ऐकलेलं असतं. आणि ते ऐकल्यानंतर आता सावित्री पुढे येते आणि म्हणते, शास्त्री बुवा, अहो आपण समधी देवीचे लेकरं आहोत ना, मग आपल्याच लेकरावर देवी का म्हणून कोपल? आणि म्या विचारते, तर गावानं असं केलंय तरी काय की देवी कोपली? तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, ते तुझ्या बालबुद्धीच्या पलीकडचं आहे. आणि पाटलांना म्हणतात, बघितलं ना पाटील, या अशा शंका कुशंकामुळेच घोटाळे होतात आणि मग कार्यसिद्धीस जात नाही. तर तेव्हा सावित्री आता परत पुढं बोलायचा प्रयत्न करत असते. तर आता पाटील बरोबर सावित्रीला थांबवतात आणि म्हणतात, सावी तू थांब, तू याच्यात पडू नकोस, आज जा बघू. तर तेव्हा सावित्री म्हणत असते, पर आबा. तर तेव्हा पाटील, आज जा म्हणले नवं. असं म्हटल्यानंतर बटूशास्त्री आता तिला आज जा असं म्हणत असतात. आणि आता सावित्री अखेर पाटलांनी सांगितल्यामुळे आत निघून जाते. तर पाटील आता शास्त्री बुवांना म्हणतात, शास्त्री बुवा, हे सगळं डोक्यात घेऊ नका, ते हवन का काय म्हणताय ते करा आणि खर्चाची दक्षिणेची काळजी करू नका, समद करूया आपण. तर बटूशास्त्री म्हणतात, ठीक आहे, मी लगेच तयारीला लागतो. असं म्हणून आता ते धावत तिथून निघून जातात. इकडं आता सावित्री घरामध्ये पोहोचते आतमध्ये. तर तेव्हा तिला आता ते सगळे क्षण आठवू लागतात, जेव्हा रमा काही बोलत असते सगळं. ती म्हणत असते, सावी माझ्या दुर्दैवाचा दशावतार बघ, घराचा ताबा आता भाऊजयांनी घेतलाय, त्यामुळे मागच्या दाराला कोणी येतही नाही. माझं शरीर आता माझ्या काबूतच राहत नाही, रोज अंग पिळवटून जातं माझं. देवाला रोज हात जोडते, मला या यातनेतून सोडव एकदाची, मला निष्ठावतच घेऊन जा.
आणि त्यानंतर सावित्रीने तिला म्हणालेलं असतं तोंड गोड कर आणि तिनं आपला चेहरा फिरवलेला असतो आणि त्यानंतर तिच्या पायाला जी जखम झालेली असते ते सुद्धा सावित्रीला दिसलेलं असतं. आणि त्यानंतर रमा म्हणालेली असते अंधार होईल आणि अंधारात ती फिरते, तू जा, आपण उद्या भेटू, उगाच तुला त्रास नको. आणि आता हे सगळं आठवल्यानंतर सावित्री म्हणते रमाच्या पायाला किती लागले, तिनं काळजी घ्यायला पाहिजे. आणि मित्रांनो आता त्यानंतर रात्र होते आणि 2 गावकरी जे असतात आणि ते दोघंसुद्धा झाडाच्या खाली नैवेद्य ठेवतात. तर तो एक गावकरी म्हणतो चल लवकर देवीचा फेरा सुरू झाला असेल. तर तो एक दुसरा म्हणतो होय होय माझ्या बायकोनं सांगितलंय शिरा घेऊन जा म्हणून, तिला गोड आवडते म्हणून. आणि हे दोघांसं बोलत असताना इतक्यातच आता पैंजणचा आवाज येतो आणि पैंजणचा आवाज आल्यानंतर हे दोघंसुद्धा खूप घाबरतात आणि घाबरूनच तिथून पळत जातात. आणि तेव्हाच आता मागून ती देवी येते आणि जिथे आता नैवेद्य ठेवलेला असतो तर तिथूनच थोडंसं बाजूला सावित्री आडोशाने त्या नैवेद्याकडे बघत असते. आणि तेव्हा ती देवी जी असते ती चालत चालत त्या नैवेद्यापर्यंत येते. आणि इकडं आता घरामध्ये सावित्रीची आई सावी अगये सावी असं म्हणत तिला शोधत तिच्या खोलीमध्ये येते आणि समोर बघते तर सावित्री तिथं नसतेच. आणि सावित्रीची आई आता तिला शोधू लागते, म्हणते सावी अगये सावी, आणि म्हणते कुठे गेली ही पोरगी. आणि तोपर्यंत आता इकडं ती देवी जी असते ती समोर येऊन तो प्रसाद वगैरे जो असतो नैवेद्य असतो ते सगळं खात असते. आणि ते बघितल्यानंतर सावित्रीला तर धक्काच बसत असतो. तर इकडे आता सावित्रीची आई जी असते ती पाटलांच्या जवळ येते आणि म्हणते धनी अव धनी आपली सावी कुठं दिसना. तर तेव्हा पाटील म्हणतात दिसना म्हणजे अवा असेल की इथं कुठंतरी, जाते कुठं. तर तेव्हा सावित्रीची आई म्हणते अव पोरीला झपाटलं तर नसेल ना देवीनं. तर तेव्हा पाटील आता भडकतातच आणि म्हणतात अव काय तरी बोलू नकासा उगच, बोलताना जरा विचार तरी करा, असलं काही होईत नाही, तुम्ही आता आधी शोधा बरं तिला सवनं. तर तेव्हा सावित्रीची आई खूप घाबरलेली असते आणि म्हणते काही कमी जास्त झालं तर अव जावई बापूंना काही तोंड दाखवणार आपण. तर तेव्हा पाटील म्हणतात अहो पाटलीनबाई उगाच काहीतरी वाईट वांगळा विचार करू नका, आणि ती आता काही लहानगी सावी आहे का, पुण्याला राहत्या, मोठी झाल्या ती, असाल हिथंच कुठंतरी, तुम्ही आत बघा जावा, आम्ही शोधतो सगळीकडं. आणि तेव्हा सावित्रीची आई सावी सावी असं म्हणून आतमध्ये शोधू लागते आणि इकडं पाटील सखा आणि सदाला हाक मारतात. आणि इकडे मात्र ती देवी जी असते ती भराभरा तो सगळा काही नैवेद्य खात असते. आणि तेव्हाच आता सावित्री सगळा काही अंदाज घेत असते इकडे तिकडे आणि हळूच तिच्या मागे चालत येत असते. आणि आता ती मागून चालत येत असलेला या देवीला अंदाज येतो आणि ती थोडीशी जागरूक होते आणि मागे न बघता म्हणते, म्हणजे वेगळाच आवाज काढून ती बोलते ए थांब तेच. तर इकडे आता पाटील सदाला उठवतात आणि म्हणतात अरे सदा सावी अक्का गावना कुठं, जरा मागच्या बाजूला जा बघू आणि हाका मार जा सावी अक्काला. तर तेव्हा सदासुद्धा वय वय म्हणतो आणि लगेचच मागच्या अंगाला जातो. आणि त्यानंतर पाटील सखा मादा असं म्हणून हाक मारू लागतात. तर इतक्यात सखासुद्धा तिथं येतो आणि विचारतो काय झालं आबा. तर तेव्हा पाटील म्हणतात सावी अक्का घरात दिसेना कुठं, जा जरा शिवाराकडे जाऊन बघून ये आणि हाका मारत जा. तर तेव्हा सखा म्हणतो वय वय आलोच असं म्हणून तो सुद्धा लगेच धावत सुटतो. तर इतक्यातच मादासुद्धा तिथे येतो आणि काय मालक असं विचारतो. तर तेव्हा पाटील म्हणतात अरे सावित्री कुठं दिसेना, जा गावात सगळीकडे फिरून ये बघू आणि हाका मारत जा असं सांगितल्यानंतर मादासुद्धा लगेचच धावत सुटतो. तर पाटीलसुद्धा आता तिला शोधू लागतात. तर इकडे मित्रांनो आता ती देवी जी असते ती एकदम वेगळा आवाज काढूनच बोलत असते पुढे येऊ नकोस. तरीसुद्धा आता सावित्री थोडीशी घाबरत पुढं सरकतच असते. तर तेव्हा ती देवी परत म्हणते थांब म्हटलं ना. आणि तेव्हा सावित्री तशी थोडी तिथं थांबते. आणि ज्यावेळेस मित्रांनो आता ती देवी जी असते ती थोडीशी वळते आणि तिचा पाय दिसतो. तर सावित्री जेव्हा तिच्या पायाकडे बघते तर तिच्या पायाला सुद्धा अगदी तशीच जखम झालेली असते जशी रमाच्या पायाला जखम झालेली असते. आणि तेव्हा ती देवी जी असते ती हळूच बाजूला वळते आणि तिथून धावतच सुटते. तर तेव्हा सावित्रीसुद्धा तिच्या मागे धावत सुटते. आणि इतक्यातच आता महादा तिथं येतो आणि सावित्री मागून धावत असताना तिला थांबवतो. म्हणतो सावी अक्का एवढ्या राज्याला कुठं हिंडताय तुम्ही, घरी समधी शोधाशोध सुरू आहे, तुम्ही पहिला घरला चला. तर तेव्हा सावित्री म्हणते महातू दादा कशापायी अडवलत मला, आत्ता देवी गावली होती बघा. आणि असं तिने म्हटल्यानंतर महादूला तर धक्काच बसतो आणि तो म्हणतो काय देवी,
अहो तुम्ही घरला चला पहिला तुम्ही, असं म्हणून तो खूप घाबरतो आणि सावित्रीला पुढं जाऊच देत नाही आणि म्हणतो चला चला पुढं घरला चला, असं म्हणून तो आता तिला घरी घेऊन जातो अखेर. आणि मित्रांनो आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्री तर तिच्या आईच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलेली असते आणि तेव्हा अक्कासुद्धा तिथंच असते. तर तेव्हा सावित्रीची आई आता अक्काला सांगते, काल रातच्याला देवीच्या मागं गेली होती. आणि ते ऐकल्यानंतर अक्काला तर धक्काच बसतो. तर सावित्रीची आई म्हणते, काय करायचं या सावीचं? तर अक्का आता चिडते आणि म्हणते, अगं काय येडी आहे का खोळी आहे ही, रातच्याला असं एकटं फिरत्यात वय ग, काय झालं असतं म्हणजे पाहुण्यासनी काय उत्तर देणार होतो आपण. तर तेव्हा तर सावित्री झोपेतच बनू लागते, अक्का पाहुण्यांना जे सांगायचं ते मी सांगल. तर अक्का म्हणते आता हाय का. आणि तेव्हा त्या सावित्रीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस इकडे ती देवी जी असते ती एकदम गडबडीने भराभरा तो प्रसाद खात असते. आणि ज्यावेळेस सावित्री पुढे जात असते तर तेव्हा ती देवी म्हणालेली असते, ए तिथंच थांब. आणि तेव्हा आता शेवटचं म्हणजे ज्यावेळेस ती देवी वळते आणि तिच्या पायाची जखम सावित्रीला दिसलेली असते आणि ती त्यानंतर पळत निघून गेलेली असते. आणि एकदमच आता ती उठते आणि सावित्रीच्या आईला म्हणते, आहे काल मी ती देवी बघितली. आणि असं तिने सांगितल्यानंतर या दोघींना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि अक्का तर तोंडावरतीच हात घेते. आणि मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. सावित्री म्हणते तुम्ही उगाच हे हवन करताय. तर तेव्हा तिची आई म्हणते, अगं झोप उडवले त्या देवीनं, बटू शास्त्री काय तो बंदोबस्त करतील तिचा. तर तेव्हा सावित्री म्हणते, काल मी त्या देवीच्या लई जवळ गेले होते बघ, ती कोणी देवी नाही कोण तर माणूसच आहे. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी रात्रीसुद्धा सावित्री परत तिचा पाठलाग करते आणि ती तिथेच खायसाठी आलेली असते. आणि तेव्हा सावित्री आडुशानच म्हणते, खा खा गोड लई गोड आहे. आणि तेव्हा ती परत आता मागे फिरून पळत असते. तर तेव्हा सावित्री बरोबर तिच्या आडवी जाते आणि तिला थांबवते. आणि त्यानंतर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्री आता बोरू घेऊन काहीतरी लिहित असते आणि तेव्हाच आता सावित्रीची आई तिथं येते आणि ती बोरूने लिहित असलेलं बघून तर तिला खूप मोठा धक्काच बसतो आणि ती विचारते, तुला लिहिता वाचता येतंय? आणि ज्यावेळेस आता सावित्री वरती बघते म्हणजे समोर बघते तर तिला सुद्धा धक्काच बसतो की आईने तिला आता लिहित असलेलं बघितलेलं असतं. तर मित्रांनो आजच्या पुरते एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.